आज प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा, ज्याला आपण रामनवमी उत्सव असे म्हणतो, त्या निमित्तानेच प्रभू श्रीरामाला वंदन करण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न. मित्रांनो, प्रभू श्रीराम म्हणजे एकवचनी, एक बाणी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान. मित्रांनो, रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही आणि रामासारखा बंधूही नाही, रामासारखा मित्रही नाही, रामासारखा शिष्यही नाही आणि रामासारखा शत्रू सुद्धा नाही. अहो, एवढेच काय, रामासारखं नामच नाही. विष्णूची जी हजारो नामे आहेत त्या सर्वात सोपे व श्रेष्ठ म्हणजे रामनाम आहे. विष्णूची इतर सहस्त्र नामे एका बाजूला आणि रामनाम मात्र एका बाजूला. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम राम वरानने. श्रेष्ठाहून श्रेष्ठ असणाऱ्या या रामनामाचे भजन करूनच प्रभू श्रीरामाचे श्रीमद रामायण पुराणानुसार चरित्र वर्णन करायचा आपण आज प्रयत्न करूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. अहो, त्रेतायुगामध्ये रावणाने खडतर तपश्चर्या करून अफाट शक्ती प्राप्त करून घेतली. 33 कोटी देवांना ताब्यात घेतले. सर्व देव देवता रावणाची चाकराप्रमाणे सेवा करू लागले. रावणाच्या आज्ञेनुसार सर्व राक्षस वेद विरुद्ध काम करू लागले. ज्या ज्या नगरीमध्ये गाय आणि ब्राह्मण वास्तव्य करत होते त्या त्या नगराला आग लावून भस्म करायचे. तेव्हा ब्रह्माजी सहित सर्व देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि ब्रह्माजीने भगवान विष्णूची अत्यंत सुंदर शब्दात स्तुती करून आम्हाला या दुःखातून मुक्त करा अशी प्रार्थना केली. तेव्हा रावणाच्या या अत्याचारापासून जगाला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनीच रामाचा अवतार धारण केला. तेच आपण आजच्या या चरित्रामध्ये पाहूया. अहो, अयोध्यापती राजा दशरथाला 3 राण्या होत्या. पहिलीचे नाव कौशल्या, दुसरीचे नाव सुमित्रा आणि तिसरी कैकेयी. दशरथ राजाने महर्षी ऋष्यशृंग याच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी अग्निदेवता हातात प्रसाद घेऊन प्रकट झाले. गुह्य सांगे वशिष्ठांशी, विलंबू करू नये यासी, समभाग हे राणी यासी, विलंबासी अतिविघ्न. यज्ञनारायणांनी सांगितले की या प्रसादाचे लवकर विभाग करून 3 राण्यांना द्या. विलंब केला तर विघ्न उत्पन्न होईल. ते प्रसाद पहिल्यांदा कौशल्या राणीला दिलेला आहे, नंतर सुमित्रा राणीला दिलेला आहे आणि उरलेला प्रसाद कैकेयी राणींना दिलेला आहे. कौशल्या सत्यपतिव्रता, तीवरी न घालेवेची सर्वथा. सुमित्रा शुद्ध सात्विकता, तीही वरी तत्वता न घालवेची. कैकेयी अति क्रोधायमान, निजवागी नाही म्हण. कैकेयीने आपल्याला प्रसाद उशिरा दिला असं समजून तिला खूप राग आला आणि प्रसाद ग्रहण करण्यास कैकेयीने उशीर केल्यामुळेच हातावरचा प्रसाद घारीने झडपून नेला. म्हणून कैकेयी अजून जास्तच शोक करू लागली. कौशल्या म्हणाली, आम्ही तुम्ही सख्या बहिणी, आयसी बोली जे कहाणी, ते करून दावावी करणी, येर बोलणी अतिमिथ्या. असे म्हणून कौशल्याने आपल्यातील अर्धा भाग कैकेयीला दिला. ते पाहून सुमित्राने सुद्धा आपल्यातील अर्धा भाग कैकेयीला दिला. त्यामुळे कैकेयीचे समाधान झाले. अशा प्रकारे प्रसाद सेवन केल्याने 3ही राण्या गरोदर राहिल्या. दशरथ राजा आपल्या राण्यांना डोहाळे विचारण्यासाठी कैकेयीच्या महालात गेला. कैकेयी आपले डोहाळे सांगू लागली. येरी म्हणे रायासी, डोहाळे माझे निज मानसी, राज्य द्यावे कनिष्ठासी, ज्येष्ठा वनासी धाडावे. कैकेयीचे हे डोहाळे ऐकून राजाला अति दुःख प्राप्त झाले. तेथून राजा सुमित्रेच्या महालात आला
आल्याबरोबर सुमित्रेने पाहता क्षणीच येतसे राजा सुमित्रा मंदिरी देखता सामोरी येती झाली. तिने राजाची पूजा नमस्कार करून राजाला योग्य सिंहासनावर बसविले. सुमित्रेचा तो आदरभाव पाहून कैकेयीचे दुःख राजा विसरून गेला. राजा आवडीने सुमित्रेला विचारू लागला, होती जे डोहाळे तुझे मानसी, सांग मजपासी पतिव्रते. तेव्हा सुमित्रा म्हणते, ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा, ते मज द्यावी नरदेवा. हेची आवडी माझी जीवा, सत्य स्वभावा प्रित्यर्थ. सुमित्रा म्हणते, हे नरदेवा, मला फक्त वडिलांची सेवा आवडते. मला फक्त वडिलांची सेवा मिळावी हीच इच्छा आहे. शेवटी ते कौसल्याच्या महालात जातात आणि पाहतात तर कौसल्या सदा समाधिस्थ रामरूप झालेली दिसली. राजा कौसल्याला विचारतोय, तुझिया मानसी होती जे डोहाळे, सांग वो वेल्हाळे मजपासी. दशरथ राजा गोड शब्दातून डोहाळे विचारू लागला, परंतु कौसल्या माऊली रामरूप झाल्यामुळे व्रतिरहित अवस्थेत आहे. कौसल्या म्हणाली, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा, हनुमंता पाचारा लवकरी. लंकेपुढे मोठे माजवीन रण, तोडीन बंधन सुरवरांचे. बोलीला वाल्मिक तैसेच करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे. हे सर्व दशरथ राजाने ऐकल्यानंतर राजाला ही काय अवस्था कळेना, म्हणून ते वशिष्ठजीला बोलून घेतात. येवनी वशिष्ठ पाहे, तव ते राममय झाली आहे. म्हणे धन्य धन्य ओ माये, वंदावे पाय येचे. वशिष्ठांच्याही अंतकरणात अष्टसात्विक भाव उत्पन्न झालेले आहेत. वशिष्ठ म्हणे, भाग्यश्रेष्ठ पोटी आले वैकुंठ पीठ. पुरुषोत्तम झाला रे प्रगट, दैवे उत्कट कौशल्या. वशिष्ठजीच्या मुखातून हे शब्द निघाल्यानंतर दशरथ राजाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राजा परमसंतुष्ट झाला. हा सर्व प्रकार झाल्यावर प्रभू श्रीराम प्रकट होण्याची वेळ समीप आली होती. त्यावेळेस वसंत ऋतू असून उत्तमोत्तम चैत्रमास होता. मध्यान्ह वेळ जवळ आली. प्रसूती समय अयोध्येच्या भोवती विमानांची दाटी झालेली आहे. प्रसूती समयी कौसल्यसी, तव अयोध्येच्या चौपासी. विमाने दाटली आकाशी, विभूद वेगेसी पयाले. नामदेवराय प्रसंगाचे सुंदर वर्णन करतात. उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी. मध्यानासी दिनकर, पळभरी होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवनी, माझे ओंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा. नाही कौसल्यसी भान, गर्भी आले नारायण. आणि त्याच क्षणी अष्टवर्षाची चतुर्भुज मूर्ती कौसल्या माऊलींच्या समोर प्रकट झाली. अयोनी संभव प्रगटला हा राघव. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. त्याच क्षणी कौसल्या माता म्हणते, येणे स्वरूपे रघुनाथा, तुझ येथे प्रगट होता. माझा पुत्र तू हे कथा, लौकी सर्वथा मानेना. होईन कौसल्येचा नंदन, ते आठवी पूर्व वचन. ऐकुनिया हासे रघुनंदन, चमत्कारे पूर्ण तुष्टला. वचने ऐकुनी तत्काळ, श्रीराम सोये झाला बाळ. बालक प्रभा सुनीळ, सुख कल्लोळ जननयना. अशा प्रकारे भगवान श्रीरामाने पूर्ण रूपाने अवतीर्ण होऊन बाळरूप धारण करते झाले. इतर पुत्रांचाही जन्म त्याच काळात राणी सुमित्राने लक्ष्मणाला जन्म दिला, तर राणी कैकेयीने भरत आणि शत्रुघ्न या जुळ्या पुत्रांना जन्म दिला.
या मंगलमय प्रसंगी संपूर्ण अयोध्या नगरीत आनंद साजरा झाला. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चारही भावामध्ये अपार प्रेम होते. लक्ष्मण तर सावलीसारखा रामाच्या सोबतच असायचा. राजपुत्र असूनही श्रीरामाचा स्वभाव अत्यंत विनम्र आणि शांत होता. ते आपल्या माता पितांचा आणि गुरूंचा आदर करत असत. बालपणी ते धनुष्यबाण चालवणे, घोडेस्वारी आणि रथाचे सारथ्य करणे यासारख्या युद्धकलांचे खेळ खेळत असत. राजा दशरथाने आपल्या चारही मुलांना शिक्षणासाठी गुरुकुल वशिष्ठ यांच्या आश्रमात पाठवले होते. गुरुकुलात त्यांनी केवळ धनुर्विद्याच नाही तर वेद, उपनिषदे, नीतिशास्त्र, राजधर्म आणि इतिहास यासारख्या विविध शास्त्रांचे सखोल ज्ञान आत्मसात केले. राजपुत्र असले तरीही गुरुकुलात त्यांना सामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच राहावे लागे. पुढे महर्षी विश्वामित्र अयोध्येत आले आणि त्यांनी राम व लक्ष्मणाला आपल्या सोबत घेऊन वनात निघून गेले. तिथे त्यांनी रामाला बला आणि अतिबला यासारख्या दिव्य विद्या शिकवल्या आणि अनेक शक्तिशाली अस्त्रांचे ज्ञान दिले. विश्वामित्रांच्या आज्ञेवरूनच श्रीरामाने ताटिका या राक्षसीचा वध करून ऋषीच्या यज्ञाचे रक्षण केले. जेव्हा महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीत पोहोचले तेव्हा तिथे जनकाने आपली कन्या सीतेच्या विवाहासाठी स्वयंवर आयोजित केले होते. राजा जनकाकडे भगवान शिवाचे अत्यंत जड आणि शक्तिशाली धनुष्य होते. जो कोणी या धनुष्याला उचलेल आणि दोरी लावेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल अशी अट घातली होती. जगातील अनेक बलाढ्य राजे आणि योद्ध्यांनी ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही साधे हलवताही आले नाही. अगदी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानेही तो हल्ला सुद्धा नाही. गुरु विश्वामित्रांची आज्ञा घेऊन श्रीराम पुढे सरसावले. त्यांनी अत्यंत सहजतेने ते अवजड धनुष्य उचलले आणि जशी त्याला प्रत्यंचा चढवली तसा त्या धनुष्याचे 2 तुकडे करून टाकले. धनुष्य तुटल्याचा तो आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण पृथ्वी हादरली. ठरलेल्या अटीनुसार माता सीतेने प्रभू श्रीरामाच्या गळ्यात वरमाला घातली. याच दिवशी केवळ श्रीरामाचेच नाही म्हणजे चारही भावांचे लग्न झाले. प्रभू रामाचे सीतेबरोबर लग्न झाले, लक्ष्मणाचे उर्मिले सोबत लग्न झाले आणि भरताचे मांडवी सोबत लग्न झाले. शत्रुघ्नाचे श्रुतकीर्ती सोबत लग्न झाले. हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला आणि अयोध्येत चारही सुनांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. जेव्हा राजा दशरथाने प्रभू श्रीरामांना युवराज घोषित करण्याचा निर्णय घेतला म्हणजे प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदात होती. मात्र राणी कैकेयीची दासी मंथरा हिने कैकेयीला भडकवले होते. तिने सांगितले की जर राम राजा झाला तर कैकेयीचे आणि तिचा मुलगा भरताचे महत्व कमी होईल. पूर्वी एका युद्धात कैकेयीने राजा दशरथाचे प्राण वाचवले होते तेव्हा दशरथाने तिला 2 वर दिले होते. मंत्रेच्या सल्ल्यानुसार कैकेयीने ऐन राज्याभिषेकाच्या दिवशी ते 2 वर मागून घेतले. पहिला वर म्हणजे भरताचा राज्याभिषेक करून त्याला राजा बनवावे तर दुसरा वर म्हणजे श्रीरामांना 14 वर्षासाठी वनवासात पाठवावे. राजा दशरथाला या मागण्यामुळे अत्यंत दुःख प्राप्त झाले. श्रीरामाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनी वडिलांचा मान राखून क्षणाचाही विलंब न लावता वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुलाची परंपरा आहे की प्राण गेले तरी चालेल पण दिलेलं वचन मोडता कामा नये. श्रीरामासोबत त्यांची पत्नी माता सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मण यांनीही वनात जाण्याचा हट्ट धरला. अयोध्येतील जनता अश्रुपूर्ण नयनांनी त्यांना निरोप देण्यासाठी नदीपर्यंत पोहोचली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात गेले
तेव्हा रावणाने मारीच राक्षसाला सोन्याच्या हरणाचे रूप घे असे सांगितले आणि त्याला सीतेच्या समोर पाठवले. माता सीतेला ते हरण आवडले आणि त्यांनी प्रभू श्रीरामांना ते पकडून आणण्यास विनंती करू लागले. श्रीराम हरणामागे धावत गेले आणि थोड्या वेळाने मदतीसाठी राम यांचा आवाज येऊ लागला. तो रामाचा आवाज नव्हता, तो मायावी आवाज होता. सीतेच्या आग्रहाखातर लक्ष्मणांनी रामाला शोधायला निघाले, पण निघण्यापूर्वी त्यांनी सीतेच्या संरक्षणासाठी घराभोवती एक लक्ष्मण रेखा आखली. तेवढ्यात काय झालं, रावणाने साधूचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी त्या सीतेकडे आला. सीतेने लक्ष्मण रेखा ओलांडून रावणाला भिक्षा वाढताच रावणाने आपले खरे रूप प्रकट केले आणि तिचे अपहरण करून तिला आपल्या पुष्पक विमानातून घेऊन लंकेला निघून गेले. रावण सीतेला घेऊन आकाशमार्गे लंकेला जात असताना रस्त्यामध्ये त्याला जटायू पक्षी भेटला. जटायू पक्षाने रावणासोबत घनघोर युद्ध केलं. रावणाच्या ताकदीपुढे जटायूचा इलाज चालेना. जटायू खूप जखमी झाला. जटायूचे पंख छाटल्यामुळे जटायू तसाच जमिनीवर पडून राहिला. प्रभू श्रीराम आश्रमात येतात. आश्रमामध्ये सीता नाही असं पाहून प्रभू श्रीराम अत्यंत दुःखी झाले. त्यांनी वनातील झाडे, वेली आणि पशुपक्ष्यांना सीतेबद्दल विचारू लागले, दुःख करू लागले. वाटेत श्रीरामांना जटायू पक्षी भेटला, ज्याने सांगितले की रावण सीतेला घेऊन दक्षिण दिशेला गेलेला आहे. सीतेचा शोध घेत असताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वतापाशी पोहोचले. तिथे वानरराज सुग्रीवाचा मंत्री हनुमान भेटला. हनुमानाने जेव्हा रामाची तेजस्वी मुद्रा पाहिली आणि त्यांचे बोलणे ऐकले, तेव्हा त्यांना लगेच उमजले की हे साक्षात भगवान विष्णूचे अवतार म्हणजेच श्रीराम आहेत. हनुमानाने आपले ब्राह्मणाचे रूप टाकून खरे रूप प्रकट केले आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी साष्टांग लोटांगण घातले. यानंतर हनुमानाने प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री घडवून आणली. पुढे वानर सेनेची निर्मिती झाली. माता सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान अथांग समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले. तिथे त्यांनी अशोक वाटिकेत माता सीतेची भेट घेतली आणि त्यांना रामाची मुद्रा दाखवली, ज्यामुळे सीतेचा रामावरील विश्वास अधिक दृढ झाला. सीतेचा निरोप घेतल्यावर हनुमानाने रावणाच्या बागेचा म्हणजेच अशोक वाटिकेचा विध्वंस केला. यामुळे क्रोधित होऊन रावणाचा मुलगा इंद्रजित याने हनुमानाला ब्रह्मास्त्राने कैद करून रावणाच्या दरबारात नेले. रावणाने हनुमानाचा अपमान करण्याच्या हेतूने, त्याला शिक्षा देण्याच्या हेतूने हनुमानाच्या शेपटीला कापड गुंडाळून ती पेटून देण्याची आज्ञा दिली. परंतु हनुमानाने आपले रूप विशाल केले आणि पेटत्या शेपटीने संपूर्ण सुवर्ण लंका आगीने खाक करून टाकली. यामुळे रावणाच्या अहंकाराला मोठा धक्का बसला. हनुमान परत आल्यावर वानर सेनेने समुद्रावर रामसेतू बांधला आणि प्रभू श्रीराम लंकेत पोहोचले. श्रीराम आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. कोणीही या प्रसंगाला लक्ष्मणाला शक्ती लागली असे सुद्धा म्हणतात. तेव्हा हनुमानाने द्रोणागरी पर्वत उचलून आणला आणि संजीवनी बुटीने लक्ष्मणाचे प्राण वाचवले. शेवटी बिभीषणाने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रभू श्रीरामांनी रावणाच्या बेंबीत बाण मारला आणि दशमीच्या दिवशी रावणाचा अंत झाला आणि धर्माचा विजय झाला. 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परतले, तेव्हा संपूर्ण नगरी दिव्याने उजळून निघाली होती. त्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला आणि जगात रामराज्याची स्थापना झाली.
तुकाराम महाराज या प्रसंगाचं वर्णन करतात. झाले राम राज्य काय उन्हे आमासी, झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धारी पीक गाई ओळल्या म्हसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता ग बाईये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. आपल्यालाही आपल्या जीवनात असाच आनंद रामराज्य प्रगट व्हावा असे वाटत असेल तर आपणही प्रभू श्रीरामाचे अखंड नामस्मरण करावे आणि जीवन सुखमय बनवावे. रामनवमी उत्सवानिमित्त केलेला हा छोटासा प्रयत्न इथेच संपलं. आपल्याला जर हे प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम.